जो उपवास दुष्ट शक्तींना खऱ्या अर्थाने नष्ट करतो तो असा उपवास आहे जो तुम्हाला स्वतःपासून रिकामे करतो. जेव्हा तुम्ही रडण्याऐवजी उपासना निवडता, घाबरण्याऐवजी स्तुती निवडता, दुःखाऐवजी आनंदाचा सूर निवडता, तेव्हा देव अलौकिकरित्या कार्य करतो. 4 प्रकारचे उपवास जे दुष्ट आत्म्यांचे सामर्थ्य नष्ट करतात. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही पिढीजात शाप शांत करू शकता, अदृश्य साखळ्या तोडू शकता, दुष्ट चक्र मोडू शकता आणि अलौकिक स्पष्टता प्राप्त करू शकता? ते मोठ्याने ओरडून नाही, तर योग्य पद्धतीने उपवास करून. या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी उघड करणार आहोत ज्या नरकाला कधीच तुम्हाला समजू द्यायच्या नव्हत्या. 4 दैवी शस्त्रे, 4 अलौकिक उपवासाच्या पद्धती ज्या फक्त शत्रूला कमजोर करत नाहीत तर त्याचा नाश करतात. जेव्हा तुम्ही देवाने सांगितलेल्या पद्धतीने उपवास करता तेव्हा अंधाराची पकड सुटते आणि तुमचे भविष्य उंचावू लागते. म्हणून लक्षपूर्वक ऐका, कारण 4थ्या मुद्द्यापर्यंत पोहोचल्यावर तुमच्यात काहीतरी बदल होईल. तुमचे स्वातंत्र्य ही कल्पना नाही, ही एक लढाई आहे आणि या संदेशानंतर तुम्ही या युद्धासाठी सज्ज व्हाल. पहिला प्रकार म्हणजे जे तुमच्या देहाला पोचते त्यापासून उपवास करा. तुमच्या आत एक युद्ध चालू आहे, तलवारी किंवा भाल्यानी नाही, तर आत्मा आणि देह यांच्यातील युद्ध. तुमच्या दैवी बोलावणी आणि तुमच्या शारीरिक इच्छांमधील संघर्ष. गलतीकारांस 5:17 सांगते, कारण देह वासना देवाच्या आत्मेविरुद्ध आहे आणि आत्मा देह वासने विरुद्ध आहे. हे परस्परांस विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. हा संघर्ष कधीतरी नाही, तो दररोज आहे. आणि जोपर्यंत देहाला उपाशी ठेवले जात नाही तोपर्यंत आत्मा गुदमरतो. तुम्ही अन्नाचा उपवास करू शकता पण तरीही तुमच्या गर्वाला पोसू शकता. तुम्ही पोट उपाशी ठेवू शकता पण आत्म्याला विषारी गोष्टींनी भरू शकता. म्हणून जेव्हा आपण देहाला पोचणाऱ्या गोष्टींपासून उपवास करण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण एक आध्यात्मिक इशारा देत आहोत की खरे स्वातंत्र्य तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही सैतानाच्या आहाराला उपाशी ठेवता. स्वतःला विचारा, तुमच्या देहाला काय पोचते? सोशल मीडियाचे अखंड स्क्रोल जे तुमच्या आत्म्यात मत्सर निर्माण करते, असे संगीत जे वासना आणि हिंसेचे गौरव करते, जे निरुपद्रवी वाटते पण पुन्हा जुन्या बंधनांना जिवंत करते. शत्रू नेहमी शिंगे आणि लाल कपड्यात येत नाही. कधी कधी तो तुमच्या आरामाच्या रूपात येतो, कधी तो तुमच्या आवडत्या गोष्टींच्या आवाजात बोलतो, कधी तो अशा गोष्टींमध्ये लपतो ज्या ख्रिस्ताने नष्ट करण्यासाठी प्राण दिले. म्हणून मी तुम्हाला धैर्याने सांगतो, हा उपवास फक्त अन्नापासून दूर राहण्याबद्दल नाही, हा उपवास विषापासून दूर राहण्याबद्दल आहे. हा उपवास तुमच्या आत्म्याला मुक्त करण्याबद्दल आहे. कारण जेव्हा तुम्ही देहाला उपाशी ठेवता तेव्हा आत्मा मजबूत होतो आणि जेव्हा आत्मा मजबूत होतो तेव्हा अंधाराची पकड तुटते आणि देवाची शक्ती तुमच्या जीवनात प्रगट होते. हा उपवास तुमच्या अभिषेकाला मंद करणाऱ्या गोष्टींना उपाशी ठेवण्याबद्दल आहे. हा उपवास तुमच्या इच्छांना तुमची ओळख घडवू देण्यास नकार देण्याबद्दल आहे. दानिएलला हे तत्व समजले होते. बाबेलमध्ये ऐश्वर्य आणि सुखसोयींनी वाढलेल्या ठिकाणी त्याने एक निर्णय घेतला. दानिएल 1:8 सांगते की दानिएलने आपल्या मनात ठरवले की तो राजाच्या अन्नाने स्वतःला अपवित्र करणार नाही. त्याने बाबेलच्या इच्छांपासून उपवास केला आणि कारण त्याने आपल्या देहाला पोचण्यास नकार दिला, देवाने त्याला दैवी ज्ञानाने पोचले. बायबल सांगते की तो आणि त्याचे साथीदार सर्व जादूगार आणि ज्योतिषांपेक्षा 10 पट अधिक बुद्धिमान आढळले. का? कारण ते बाबेलने भरलेले नव्हते, ते देवाने भरलेले होते. हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तडजोडीच्या सुखसोयींपासून उपवास करता तेव्हा देव तुम्हाला अशी ओळख आणि समज देतो जी दुष्ट आत्मे समजू शकत नाहीत. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही देहाला पोचता तेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला बळ देता, पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही देहाला नाकारता तेव्हा तुम्ही त्याच्या प्रभावाला कमजोर करता. सोशल मीडियापासून उपवास करणे हा नियम नाही, ते स्वातंत्र्य आहे. जगाच्या प्रभावांपासून उपवास करणे ही कैद नाही, ती एक सुरक्षित सीमा आहे. जेव्हा तुम्ही या जगाचा आवाज शांत करता तेव्हा स्वर्गाचा कुजबूज ऐकू येऊ लागतो. तुम्ही ज्या गोष्टींना आरामात सहन करता त्या संकटाच्या वेळी तुम्हाला सोडून जात नाहीत. मुक्ती वेदीवर सुरू होत नाही, ते तुमच्या इच्छांपासून सुरू होते. तुम्ही जे सतत पोसता ते तुम्ही काढून टाकू शकत नाही. जर तुम्ही वासनांना पोसत राहिलात तर पाप तुमच्या विचारांमध्ये येईल याचे आश्चर्य वाटू नये. जर तुम्ही सतत निंदा आणि गप्पांमध्ये सहभागी होत असाल तर देवाचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही याचे आश्चर्य वाटू नये. आपल्यापैकी अनेक लोक आपल्या सवयींचे कैदी झाले आहेत, गोंधळात अडकले आहेत आणि अशा जीवनाला सरावले आहेत की शांती परकी वाटते. म्हणूनच हा उपवास शक्तिशाली आहे.
तो तुमच्या जीवनातील त्या वेद्या तोडतो जिथे तुमच्या सवयींद्वारे दुष्ट शक्तींना जागा दिली गेली आहे. हा उपवास दिखावा करण्यासाठी नाही, तो शुद्धतेसाठी आहे. हा उपवास फक्त अन्नाशिवाय राहण्याबद्दल नाही, तो देवाचा आवाज खोलवर ऐकण्याची इच्छा आहे. हा उपवास त्या प्रत्येक गोष्टीला नकारण्याबद्दल आहे जी येशूने क्रूसावर नष्ट केली. आपल्यापैकी काहींना अशा संभाषणांपासून उपवास करण्याची गरज आहे जे सतत कटुता आणि दोषारोपाच्या चक्रात परत नेतात. काहींना इतरांच्या जीवनाकडे पाहत राहण्यापासून उपवास करण्याची गरज आहे आणि ख्रिस्तामध्ये स्वतःचे जीवन जगायला शिकण्याची गरज आहे. काहींना लोकांच्या मान्यतेच्या व्यसनापासून उपवास करण्याची गरज आहे. लोकांनी आपल्याला आवडावे, पाहावे आणि मान्यता द्यावी या सततच्या इच्छेपासून. कारण देवाने आपल्याला आधीच स्वीकारले आहे. आपल्या जन्माच्या आधीच त्याने आपल्याला निवडले आहे. हे स्पष्टपणे समजून घ्या. येशूने मत्ते 17:21 मध्ये म्हटले, तरीही प्रार्थना व उपवास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. काही दुष्ट आत्मे फक्त तुम्ही मोठ्याने देवाचे गाणे गाता म्हणून निघून जात नाहीत. काही बंधने फक्त तुम्ही चर्चला जाता म्हणून तुटत नाहीत. काही विचारसरणी इतक्या काळ पोचल्या गेल्या आहेत की त्या फक्त रविवारच्या संदेशाने उपाशी राहत नाहीत. तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला वेगळे करावे लागेल, दूर करावे लागेल, काढून टाकावे लागेल आणि प्रवेश नकारावा लागेल. जी त्या आत्मिक गोष्टींना बळ देते ज्यांना तुम्ही तुमच्या जीवनातून बाहेर काढू इच्छिता. जेव्हा तुम्ही तुमच्या देहाला पोचणाऱ्या गोष्टींपासून उपवास करता तेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासाला पोचणाऱ्या गोष्टींसाठी जागा तयार करता. हा नरकाच्या विरोधात एक पवित्र भुकेचा संघर्ष आहे. म्हणून ही तुमची प्रार्थना बनवा. प्रभू, माझ्या देहाला क्रूसावर खेळवण्यापासून मला रोखणाऱ्या गोष्टींना तू क्रूसावर खेळव. माझी विवेक शक्ती कमजोर करणाऱ्या गोष्टींसाठीची माझी भूक तोड. मला लोकांच्या पसंतीसाठी, वासनांसाठी किंवा ऐश्वर्यासाठी नव्हे तर पवित्र आत्म्यातील धार्मिकता, शांती आणि आनंदासाठी भुकेले बनव. आता दुसरी पद्धत आहे स्तुती आणि उपासनेचा उपवास. तुम्हाला माहित आहे का, एक असा आवाज आहे जो साखळ्या तोडतो. एक असा आवाज आहे जो वातावरण बदलतो. एक असा आवाज आहे जो देवदूतांच्या सैन्याला बोलावतो. तो तक्रारींचा आवाज नाही, तो भीतीचा आवाज नाही, तो पराभवाचा आवाज नाही, तो स्तुतीचा आवाज आहे. हा उपवास अन्न किंवा पाण्यापासून नाही तर शंका, निराशा आणि पराभवाच्या विचारांपासून आहे. हा उपवास तुम्हाला मर्यादांच्या भाषेऐवजी आनंदाच्या लयीत बोलायला शिकवतो. हा उपवास तुमच्या जीवेच्या समस्येला मोठे करण्याऐवजी सत्याला मोठे करण्यासाठी समर्पित करतो. 2 इतिहास 20:21-22 मध्ये यहोशाफाटची कथा आहे. त्याने सैनिकांना पुढे पाठवण्याऐवजी स्तुती करणाऱ्यांना पुढे पाठवले. त्याने लोकांना प्रभूची स्तुती करण्यासाठी नेमले आणि जेव्हा त्यांनी स्तुती आणि गायन सुरू केले तेव्हा प्रभूने त्यांच्या शत्रूंवर हल्ला केला. लक्षात घ्या, उपासना हेच युद्ध होते. स्तुती हा हल्ला होता. विजयी सैन्याने नाही तर स्तुतीच्या सुरांनी मिळाला. स्तुती हा असा सूर आहे जो दुष्ट शक्तींना शांत करतो. उपासना हा असा सुगंध आहे जो त्यांना पळवून लावतो. तुम्ही एकाच वेळी तक्रार आणि विजय करू शकत नाही. तुम्ही एकाच श्वासात स्तुती आणि घाबरणे करू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुमचे तोंड उघडता तक्रारी व्यक्त करण्यासाठी नव्हे तर विश्वास व्यक्त करण्यासाठी, तेव्हा स्वर्गात काहीतरी घडते. आपल्यापैकी काही लोक समस्यांबद्दल इतके बोलत राहिले आहेत की देवाच्या वचनांना विसरले आहेत. पण जेव्हा तुम्ही भीतीच्या भाषेपासून उपवास करता आणि देवाच्या विश्वास योग्यतेवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही स्तुतीतून मार्गदर्शन मिळवू लागता. तुम्ही उपासनेतून ज्ञान मिळवू लागता. तुम्ही स्तुतीतून सामर्थ्य मिळवू लागता आणि जे तुम्हाला नष्ट करण्यासाठी आले होते तेच तुमच्या साक्षीचे व्यासपीठ बनते. पौल आणि सिलासचा विचार करा. ते तुरुंगात होते. त्यांच्या पाठीवर जखमा होते. त्यांच्या पायांना साखळ्या होत्या. परिस्थिती निराशाजनक होती. पण निराश होण्याऐवजी त्यांनी देवाची स्तुती केली. प्रेषितांची कृत्ये 16:25-26 सांगते की मध्यरात्री त्यांनी प्रार्थना केली आणि देवाची स्तुती केली आणि अचानक भूकंप झाला आणि सर्व साखळ्या तुटल्या. त्यांनी अन्नापासून उपवास केला नव्हता, त्यांनी भीतीपासून उपवास केला होता. त्यांनी त्यांच्या स्तुतीला तुरुंगात कैद होऊ दिले नाही आणि त्यामुळे देवाने पाया हलवला आणि प्रत्येक दरवाजा उघडला. जेव्हा तुम्ही रडण्याऐवजी उपासना निवडता, घाबरण्याऐवजी स्तुती निवडता, दुःखाऐवजी आनंदाचा सूर निवडता, तेव्हा देव अलौकिकरित्या कार्य करतो. या उपवासामध्ये तुम्ही नकारात्मकतेच्या आवाजाविरुद्ध युद्ध घोषित करत आहात. तुम्ही तुमच्या आतल्या टीकाकाराला शांत करत आहात. जेव्हा जग म्हणते डोके खाली करा तेव्हा तुम्ही तुमचे पवित्र हात वर उचलत आहात. जेव्हा जीवन म्हणते भीतीत कुजबुजा तेव्हा तुम्ही उपासनेत तुमचा आवाज उंचावत आहात. तुम्ही नरकाला जाहीर करत आहात, मी सर्व काळ प्रभूची स्तुती करीन आणि त्याची स्तुती सतत माझ्या मुखात असेल. या फक्त भावना नाहीत,
हा उपचार आहे. हे नाकारण्याचे चिन्ह नाही, हे मुक्तीचे चिन्ह आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही स्तुती करता तेव्हा तुम्ही साखळ्या हलवता. जेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही उपासना करता तेव्हा तुम्ही परिस्थितीचे ओझे बदलता. प्रत्येक वेळी तुम्ही हात वर करता तेव्हा स्वर्ग उघडते. कधी कधी तुम्हाला अन्नाचा नाही तर तक्रारींचा उपवास करण्याची गरज असते. तुम्ही म्हणता तुम्हाला ब्रेक थ्रू हवं आहे, पण तुमचे तोंडच तुम्हाला तोडत आहे. तुम्ही म्हणता तुम्हाला बरे व्हायचे आहे, पण तुम्ही अजूनही जुन्या जखमांची पुनरावृत्ती करत आहात. तुम्ही म्हणता तुम्हाला शांती हवी आहे, पण तुम्ही तुमच्या शब्दांनी भीतीची उपासना करत आहात. म्हणूनच देव तुम्हाला या उपवासासाठी बोलावत आहे. हा फक्त आहाराचा बदल नाही, हा संवादाचा बदल आहे. तुम्हाला भीती, चिंता, कटुता आणि दोषारोप यांच्या भाषेला उपाशी ठेवावे लागेल आणि तुमच्या आत्मेला स्तोत्रांनी, मुक्तीच्या गीतांनी आणि विश्वासाच्या घोषणांनी पोसावे लागेल. म्हणून हे तुमच्या जीवनाला लागू करा. सकाळी उठल्यावर घाबरणाऱ्या बातम्यांऐवजी स्तुतीचे गाणी ऐकून दिवस सुरू करा. तुमच्या शत्रूंची नावे घेण्याऐवजी देवाची नावे बोला. तुमच्या संकटाच्या मध्यभागी उपकार स्तुतीची वेदी तयार करा. जेव्हा बिल भरायचे आहे आणि बँक रिकामी आहे तेव्हा स्तुती करा. जेव्हा वाईट बातमी येते आणि भीती येते तेव्हा उपासना करा. जेव्हा मित्र दूर जातात आणि फोन शांत होतो तेव्हा एक स्तुतीचे गीत गा आणि देव कसा कार्य करतो ते पहा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या वाळवंटात उपासना करता तेव्हा देव तुमच्या शांततेत विजयाची योजना तयार करतो. तो शांतपणे येतो पण सामर्थ्याने कार्य करतो. तो अदृश्यपणे येतो पण नक्की विजय मिळवतो. त्याला सैन्याची गरज नाही, त्याला फक्त तुमच्या आज्ञाधारिकतेची गरज आहे. ही तुमची प्रार्थना बनवा. हे देवा, मला स्तुतीद्वारे भीतीपासून उपवास करायला शिकव. माझी उपासना माझे युद्ध बनू दे. माझा सूर माझ्या शत्रूंना हादरवू दे. माझे आभार माझ्या वेदनेपेक्षा मोठे होऊ दे. माझी स्तुती माझ्या हृदयात तुझ्या सिंहासनाचे स्थान बनू दे. आता तिसरी पद्धत आहे पश्चाताप आणि नम्रतेचा उपवास. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात एक वेळ येते जेव्हा उपवास फक्त स्तुतीपुरता राहत नाही तर तो हृदयाच्या खोल तळाशी पोहोचतो. पश्चाताप आणि नम्रतेचा हा उपवास तुम्ही किती सुंदर प्रार्थना करता, किती वेळ उपवास करता किंवा लोकांसमोर किती आध्यात्मिक दिसता याबद्दल नाही, तो तुमच्या हृदयाच्या स्थितीबद्दल आहे. तो हृदय वाकवण्याबद्दल आहे. तो आत्मा नमवण्याबद्दल आहे. तो गर्व तुटण्याबद्दल आहे. योएल 2:12-13 पिढ्याने पिढ्या आपल्याला हाक मारते, संपूर्ण मनाने उपवास करून माझ्याकडे वळा. तुमची वस्त्रे नव्हे तर तुमचे अंतःकरण फाडा. याचा अर्थ काय? देव बाह्य दिखाव्याने प्रभावित होत नाही, तो अंतःकरणातील समर्पणाने हलतो. आपल्यापैकी अनेकांनी बाहेरून पश्चाताप करण्याची सवय लावून घेतली आहे. लवकर चुकणारे अश्रू, बदलाशिवाय माफी, आज्ञाधारकतेत न बदलणारी उपासना. पण जो उपवास दुष्ट शक्तींना खऱ्या अर्थाने नष्ट करतो तो असा उपवास आहे जो तुम्हाला स्वतःपासून रिकामे करतो आणि देवाच्या आज्ञेसाठी जागा तयार करतो. विश्वासणाऱ्यांच्या जीवनात गर्व इतका चिकटून का राहतो? कारण तो आत्म्यात एक सिंहासन तयार करतो जिथे सैतान आरामात बसतो. याकोब 4:6 सांगते, देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण लीनांवर कृपा करतो. जिथे कृपा वाहू शकत नाही तिथे दुष्ट शक्ती वाढते. हे लक्षात ठेवा, दुष्ट शक्ती गर्वात किल्ले बांधतात पण नम्रतेत गुदमरतात. तुम्हाला सैतानाला तुमच्या जीवनातून हाकलू द्यायचे आहे का? मग तुमच्या अहंकाराने बांधलेले सिंहासने पाडा. स्वधार्मिकतेच्या वेद्या तोडा. पश्चाताप करा, फक्त शब्दांनी नाही तर इच्छेने. नम्रता ही कमजोरी नाही, ती युद्ध आहे. ती आवाज गमावणे नाही, ती स्वर्गाचा आवाज मिळवणे आहे. निनिवे शहराचा विचार करा. मूर्तीपूजा आणि बंडखोरीत बुडालेले ते शहर. जेव्हा योना देवाचा इशारा घेऊन गेला तेव्हा लोकांनी वाद घातला नाही, कारणे दिली नाहीत. योना 3:5-10 सांगते की त्यांनी देवावर विश्वास ठेवला, उपवास जाहीर केला आणि मोठ्या लहान सर्वांनी अंगावर गोंडपाट परिधान केले. अगदी राजानेही सिंहासन सोडले, आपल्या राजेशाही पोशाख काढला आणि राखेत बसला. पाहिले का? राजाने खाली उतरून देवाला वर येण्यासाठी जागा दिली. त्याने मुकुट सोडला आणि स्वर्गाने शाप रद्द केला. न्याय थांबला, कृपेने क्रोधाला मागे टाकले. पश्चातापाच्या उपवासाने संपूर्ण राष्ट्राचा इतिहास बदलला. आणि मला हे भविष्यात्मक शब्द तातडीने सांगायचे आहेत. तुमच्यापैकी काही लोक उपवास करत आहेत पण काहीच बदलत नाही, कारण तुमची स्थिती बदललेली नाही. तुम्ही अजूनही देवाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात पण तो तुमची हृदय स्थिती शोधत आहे. तुम्हाला ब्रेक थ्रू हवा आहे, म्हणजेच सुटका हवी आहे, पण तुम्ही अजूनही तुटलेले आहात हे मान्य करायला तयार नाही. तुम्हाला मुक्ती हवी आहे पण तुम्ही गुप्त पापांना पोसत आहात आणि सार्वजनिक उपासनेने त्यांना झाकत आहात. हे स्पष्ट आहे का? तुम्ही जे गर्वाने पोचता ते तुम्ही बाहेर काढू शकत नाहीत. नम्रता स्वीकारा. सिंहासनावरून स्वतःला खाली उतरवा. देवाला राज्य करू द्या. कारण जेव्हा हृदय तुटते तेव्हा साखळ्या तुटतात. जेव्हा आत्मा नमतो तेव्हा अंधार पळतो.
गर्व हा दुष्ट बंधनांचा प्राणवायू आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करण्याचा नकार देता, तेव्हा तुम्ही त्रास देणाऱ्या आत्म्यांना कायदेशीर जागा देता. पण ज्या क्षणी तुम्ही गुडघे टेकून म्हणता, देवा मला फक्त पवित्र दिसायचे नाही, मला स्वतःपासून रिकामे व्हायचे आहे, जेणेकरून तू मला तुझ्याने भरू शकशील, त्या क्षणी साखळ्या तुटू लागतात, भिंती कोसळू लागतात आणि तुमच्या जीवनावर स्वर्ग उघडू लागतो. हा उपवास दिखाव्याचा नाही, तो लोकांसमोर करण्यासाठी नाही. हा तो उपवास आहे जो बंद दरवाजांआड शांत खोलीत होतो, पण आत्मा देवासाठी आक्रोश करत असतो. हा तो उपवास आहे जो म्हणतो, मला लोकांसमोर गर्विष्ठ राहण्यापेक्षा देवाच्या उपस्थितीत तुटलेले राहणे अधिक प्रिय आहे. जेव्हा तुम्ही तुमचा धार्मिक मुखवटा काढता आणि तुमच्या तुटलेल्या अवस्थेतून देवाला हाक मारता, तेव्हा दुष्ट शक्ती थरथर कापते. कारण त्यांना ठाऊक आहे, गर्विष्ठ मनुष्य फक्त धार्मिक नाटक करतो, पण नम्र मनुष्य सामर्थ्यात चालतो. हे शब्द तुमच्या आत्म्यात घ्या. नम्रता ही आत्मिक क्षेत्रातील अणुशस्त्र आहे. तुटलेल्या हृदयासमोर नरकाकडे कोणतेही उत्तर नाही. सैतान त्या आत्म्यास सहन करू शकत नाही, ज्याच्याकडे सिद्ध करण्यासारखे काही नाही, लपवण्यासारखे काही नाही आणि क्रूसाव्यतिरिक्त अभिमान बाळगण्यासारखे काहीच नाही. जेव्हा तुम्ही अश्रूंनी आणि कंपाने उपवास करता, जेव्हा तुम्ही पदव्या, स्थान आणि दिखावा काढून टाकता, तेव्हा तुम्ही असे पात्र बनता ज्याला देव भरू शकतो आणि ज्यापासून दुष्ट शक्तींना पळावे लागते. ही तुमची प्रार्थना असू द्या. प्रभू, मला इतके तोड की शेवटी फक्त तूच उरशील. मला दिखावा नको, मला तुझी उपस्थिती हवी आहे. मला प्रतिष्ठा नको, मला पुनरुत्थानाचे सामर्थ्य माझ्या समर्पित आत्म्यात वाहताना हवे आहे. चौथी पद्धत, अधिकार आणि कनेक्ट होणारा उपवास. इथे आपण त्या उपवासात प्रवेश करतो जो केवळ जगण्यासाठी नव्हे तर राज्य करण्यासाठी तयार करतो. हा उपवास फक्त शारीरिक नकार नाही, तो तुमच्या आत्म्याला स्वर्गाच्या इच्छेशी कनेक्ट होण्याबद्दल आहे. इथे उपवास भावनिक राहत नाही, तो युद्धनीती बनतो. इथे तुम्ही म्हणता, मी फक्त अन्नाशिवाय राहत नाही, मी दैवी आज्ञेखाली चालत आहे. इथे तुमचे शब्द, विचार आणि कृती जीवनाच्या वाऱ्यात उडणाऱ्या पानांसारखी राहत नाहीत, तर युद्धासाठी सज्ज सैनिकांसारखे उभे राहतात. मग ते 4:1-11 आपल्याला आराखडा देते. येशू देवाचा पुत्र आत्म्याने भरलेला वाळवंटात परीक्षा देण्यासाठी नेण्यात आला. त्याने 40 दिवस उपवास केला आणि जेव्हा शत्रू आला तेव्हा त्याने भावनांनी उत्तर दिले नाही, त्याने वचनाने उत्तर दिले. त्याने चर्चा केली नाही, त्याने घोषणा केली. तो घाबरला नाही, तो स्थिर उभा राहिला. आणि कारण तो स्वर्गाशी कनेक्ट होता, तो त्या वाळवंटातून सामर्थ्याने बाहेर आला. आपल्यापैकी काही जण उपवास करतात, पण कनेक्ट झाल्याशिवाय. आपण शरीर उपाशी ठेवतो, पण आत्मा समर्पित करत नाही. आपण अन्न टाळतो, पण चिंता ठेवतो. आपण भुकेले असतो, पण बंडखोरीही बाळगतो. आणि मी तुम्हाला सावध करतो, कनेक्ट झाल्याशिवाय उपवास म्हणजे दिशेशिवाय तलवार. ती धारदार आहे, पण उद्देशहीन आहे. तुम्ही त्या दुष्ट शक्तींना हरवू शकत नाही, ज्यांच्याशी तुम्ही आतून सहमत आहात. तुम्ही त्या शत्रूला धिक्कारू शकत नाही, ज्याला ठाऊक आहे की तुम्ही अजूनही अव्यवस्थित आहात. दैवी कनेक्शन आवश्यक आहे, जिथे तुमची इच्छा त्याच्या इच्छेसमोर नमते, जिथे तुमच्या सवयी त्याच्या पवित्रतेचे प्रतिबिंब बनतात, जिथे तुमचे तोंड फक्त तेच बोलते जे देवाने आधीच सांगितलेले आहे. जेव्हा उपवास केवळ संयम राहत नाही, तो अधिकार बनतो, तेव्हा तुम्ही फक्त टिकत नाही, तुम्ही राज्य करता. येशू फक्त वचन बोलला नाही, तर तो ते जगला. तो म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर जगतो. त्याचा उपवास फक्त शारीरिक नव्हता, तो स्थानिक होता. तो फक्त भुकेला नव्हता, तो सज्ज होता. जेव्हा परीक्षकाने त्याला राज्य, सुख आणि शॉर्टकट्स दिले, तेव्हा येशू डगमगला नाही, त्याने तडजोड केली नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वर्गाशी कनेक्ट असता, तेव्हा तुम्ही तात्पुरत्या आरामासाठी अनंत उद्देशाची अदलाबदल करत नाही. हा उपवास तुम्हाला अचूक बोलायला, विवेकाने चालायला आणि अधिकाराने प्रतिकार करायला शिकवेल. तो तुमच्या जिभेला घाबरून बोलायला नाही, तर भविष्यवाणी करायला शिकवेल. तो तुमच्या डोळ्यांना फसवणूक ओळखायला शिकवेल आणि तुमच्या कानांना शत्रूच्या प्रत्येक खोटेपणाला नकारायला शिकवेल. हा उपवास त्या विश्वासणाऱ्यांसाठी आहे जो भावनांनी हेलकावणे खाऊन कंटाळला आहे आणि आता रणनीतीने चालायला तयार आहे, जो भावनांच्या वाऱ्यावर उडण्याऐवजी दैवी आदेशात चालायला तयार आहे. जेव्हा तुम्ही कनेक्ट होऊन उपवास करता, तेव्हा तुम्ही मूर्ख बोलणे, भावनिक उद्रेक आणि देहबुद्धीपासून उपवास करता. जेव्हा देव बोलतो तेव्हा तुम्ही हलता, देव म्हणतो तेव्हा बोलता आणि देव म्हणतो तेव्हा तुम्ही शांत बसता. हा उपवास उतावळेपणाच्या मूर्तीला मारतो आणि आज्ञाधारकतेची शिस्त जिवंत करतो. आणि नरकाला सर्वात जास्त याचेच भय वाटते, मोठ्याने ओरडणाऱ्या ख्रिस्ती माणसाचे नाही, तर पूर्णपणे समर्पित ख्रिस्ती माणसाचे, जो धोकादायक आहे कारण तो ओरडत नाही तर आज्ञा पाळतो. ही तुमची प्रार्थना असू द्या
पिता मला कनेक्ट कर. माझ्यातील प्रत्येक भागाला काढून टाक जो शत्रूशी सहमत आहे. माझ्या तोंडाला फक्त तेच बोलायला शिकव जे तू आधीच बोलले आहेस. माझ्या भावनांना तुझ्या सत्तेसमोर नतमस्तक होऊ दे. माझी इच्छा तुझ्या सार्वभौमतेच्या अग्नीत वितळू दे. मला फक्त लढायचे नाही, मला जिंकायचे आहे. मला फक्त उपवास करायचा नाही, मला अधिकारात कार्य करायचे आहे. हा आहार नाही, हा धार्मिक कार्यक्रम नाही, हे युद्ध आहे. ही ती भट्टी आहे जिथे देव तुमच्या बोलावणीचे लोखंड वितळवतो आणि त्याला तलवारीचे रूप देतो. यशाया 58:6 म्हणते, मी निवडलेला उपवास हा नाही का दुष्टतेच्या बेडा तोडण्यासाठी, जड ओझी दूर करण्यासाठी. हाच तो उपवास आहे जो मजबूत किल्ले उद्ध्वस्त करतो, सत्य उघड करतो, अधिकार जागृत करतो आणि देवाची महिमा आमंत्रित करतो. हे 4 उपवास देहाला नाकारणे, स्तुती सक्रिय करणे, पश्चाताप, नम्र होणे आणि अधिकाराशी कनेक्ट होणे या कधी कधी केल्या जाणाऱ्या शिस्ती नाहीत. ते बोलावलेल्या लोकांची जीवनशैली आहेत. ते उरलेल्या लोकांची लय आहेत. ते अढळ लोकांची गुप्त शस्त्रे आहेत. जर तुम्ही त्यांना फक्त ऐकले नाही तर थरथरणाऱ्या आज्ञाधारकतेने अंमलात आणले तर तुम्हाला फक्त बदल दिसणार नाही, तुम्हाला मुक्ती दिसेल. तुम्ही दुष्ट बंधने तुटताना पाहाल, वातावरण बदलताना पाहाल, मनांचे नूतनीकरण होताना पाहाल आणि पिढ्या मुक्त होताना पाहाल. मी तुमच्या जीवनावर घोषणा करतो, मजबूत किल्ले कोसळत आहेत, व्यसन उपाशी पडत आहेत, नैराश्याची पकड सुटत आहे, गोंधळ तुटत आहे, ओळख पुनर्स्थापित होत आहे आणि देवाचा अग्नी त्या वेद्यांवर उतरत आहे ज्या शुद्ध, भुकेल्या आणि कनेक्ट आहेत. जेव्हा तुम्ही हे मुद्दे घेऊन उपवास कराल, प्रभू येशू तुमच्यातले बंधनं तोडो आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही उपवास केलाय ते प्रभू येशूच्या नावात तुम्ही प्राप्त करो. जर हा संदेश तुमच्या आत्म्याशी बोलला असेल, जर देवाने तुमच्यात काहीतरी उघड केले असेल जे तुटण्याची गरज आहे, तर खाली लिहा, मी माझ्या ब्रेक थ्रूसाठी उपवास करत आहे. नरकाला कळू द्या की तुम्ही खेळत नाही, स्वर्गाला कळू द्या की तुम्ही तयार आहात. आणि इथून जाण्यापूर्वी देवाचे वचन अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.